या गोट्यावर उभा गोट्यावरून शूटिंग काढू राहिलो. जसं वयन आहे त्याच्यावरच काही माती जाऊ देत नाही, आपल्या वयनावरच फक्त माती टाकतो. पण आता याच हिवराजवळ उभं राहून इकडे पाठीमागची शूटिंग काढून दाखवतो. हे पहा, ते पांढरं पांढरं दिसते ते त्यानं वयन टाकलं. या गोट्याच्या हिशोबाने टाकलं असतं सरळ आलं असतं, तर याने बाकी हे पळं करून टाकलं. पहा हे वयन, पहा हे वयन, ते पांढरी पांढरी माती दिसते त्याने टाकली. उकडे या नीम ताब्यात घ्यासाठी तर मी आता हे सरळ करून घेऊन राहिलो. JCBला हे सरळ करून घेतो. ते गोट्याच्या हिशोबाने सावलीवर येते. सावलीच्या जर असं मावाराच्या इकडे मावाराच्या इकडे जर असं पाहते किती स्थिर पकडायला त्यानं. त्या गळ्याला म्हणलं गड्या हे फावड्यानं होळ जरा असं ता इकडे, तो म्हणे तुम्ही काही करा. मी आला तर काकाला आणतो, दोघं तिघं जण म्हणलं तर इकडेच बोलावून आणतो. पहा म्हणे हे कसं केलं. तर म्हणे तुम्ही कोणाला आणा दाखवायला, तुमच्यानं जे होत असेल ते करा म्हणे. हे बोलायची भाषा आहे का? तुम्ही आता हे सरळ करून घेऊन राहिलो वयन. जास्त तर नाही पण 1 फूट 1.5 फूट गजानन पाटलाच्या इकडे जाते. आणि या गोट्यास लागून मोठं वयन तयार करतो. सकाळी ते म्हणते ना माया गोटे दाबले.